यवतमाल जिले में हाल ही में हुई भारी बारिश से 640 गांव और 1,34,000 से अधिक किसान प्रभावित हुए। 90,000 हेक्टेयर से ज्यादा कृषि भूमि को नुकसान पहुंचा, जिसमें सबसे ज्यादा उमरखेड़ तालुका प्रभावित है। किसानों को अभी भी नुकसान की भरपाई का इंतजार है। पिछले साल भारी बारिश से किसानों को नुकसान हुआ था। इसके बाद इस साल खरीफ सीजन में किसानों ने कपास, सोयाबीन और तूर की फसलें लगाई। शुरुआत में बारिश कम होने से फसलें बच गई, लेकिन बाद में लगातार भारी बारिश और बाढ़ ने किसानों की उम्मीदों पर पानी फेर दिया। नदी और नालों के उफान से 1 लाख हेक्टेयर से ज्यादा खेती जलमग्न हो गई। इससे न केवल फसलें खराब हुई, बल्कि उपजाऊ मिट्टी भी बह गई। किसानों का सवाल है कि अब वे इस नुकसान की भरपाई कब तक पाएंगे। पालक मंत्री संजय राठौड़ ने नुकसान का पंचनामा तैयार करने के निर्देश दिए हैं, लेकिन अभी तक कोई मदद नहीं मिली है। किसानों की मांग है कि उन्हें जल्द और पूरी मदद दी जाए ताकि वे इस संकट से उबर सके। शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी किंवा खंडवृष्टी, अल्पवृष्टीने होणारं नुकसान काही नवीन नाही आहे। एकाच पावसाळ्यात शेतकऱ्याला दोन्ही गोष्टीचा एकाच वेळेस अनुभव येत असतो। सरकारने ठिकठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभे केलेले आहे। जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांचं होत असतं, शेतीचं नुकसान होत असतं, त्याच्यात पंचनाम्यासारखे वेळ काढू पडण्याचे धोरण राबवू नये। शेतकऱ्यांना ताबडतोब दिलासा देणारी मदत द्यावी। आज सरकारचं शेतकऱ्यांना मदत द्यायचं धोरण असं आहे की तो शेतकरी जिवंत असेपर्यंत त्याला मदत मिळत नाही आणि त्याच्या वर्षश्राद्धाला तुम्ही मदत द्यायचा प्रयत्न करता। यांनी कशी शेती करायची? आम्हाला वर्षश्राद्धाला मदत नको आहे, आम्हाला जिवंत असताना मदत पाहिजे। ही जी अतिवृष्टी झाली आहे 9 तारखेनंतरची, ही जवळजवळ ढगफुटीसारखीच होती आणि यामध्ये जोपर्यंत ही ढगफुटी व्हायच्या आधी तिथली पीक परिस्थिती अतिशय चांगली होती। ॲव्हरेज रेनफॉल होता, पावसात खंडन होता। परंतु अतिवृष्टी ढगफुटीनंतर जी 90,000 हेक्टर हा म्हणजे आकडा काही छोटा नाही आहे जिल्ह्याच्या मानाने आणि त्या तालुक्याच्या मानाने। 45,000 हेक्टर एकट्या उमरखेडमध्ये जे आहे हे जवळजवळ 40% जमीन आहे त्या तालुक्याची। तर ही जी बाधित झालेली आहे, हे कर्ज घेऊन तयार केलेली जमीन होती, पीक लागवड झाली होती, घरचं सोनं नाणं फ्युचरसाठी गहाण ठेवून, भविष्यासाठी गहाण ठेवून केलेली होती ही सगळी तयारी। परंतु या पुरामुळे हे पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आमचा एरिया आहे। तर सरकारने यांना कोणतेही पंचनामे न करता त्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यात पुढील तयारीसाठी अर्धरब्बी असो की पूर्ण रब्बी असो याच्यासाठी किमान 40,000 ते 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळायला पाहिजे, ही आमची मागणी आहे।